चला मुलांनो, आपण त्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया पहा. पदावली लक्षात येण्यासाठी आपण 2 उदाहरणं घेऊयात पहा. पदावलीचा नियम काय आहे हे आपण पाहिले पहा. कंचे भागू बेव म्हणजे कंस सोडवणे, गुणाकार करणे, भागाकार करणे, बेरीज वजाबाकी ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने. उदाहरण काय पहिलं पहा. 43 - 30 गुणिले 3 भागिले 9. आता अगोदर काय करणार आपण, जरी वजाबाकीची अगोदर क्रिया असेल तर नाही, गुणाकार भागाकार ज्या क्रमाने येतील जशी जी पहिली क्रिया येईल ती करायची. मग अगोदर काय करणार आपण, गुणाकार करणार. 43 आहे तसंच मांडून घेणार, वजा 3 त्रिक 9 आणि हा 0 भागिले 9. पुढं 43 आहे तशीच लिहून घ्यायची. आता काय करायचं आपल्याला, भागाकार. 9 ने 90ला भागलं, 9 × 10 = 90. आता 43 मधून 10 वजा केले तर किती उत्तर येणार, 33 उत्तर येणार. किती उत्तर येणार, 33 उत्तर येणार. आणखी एक उदाहरण पाहूया पहा, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. त्याच प्रकारे पहा, गुणाकार करायचा अगोदर. 60 आहे तसे लिहून घ्यायचे. 4 दुने 8 आणि हा 0 भागिले 4. पुन्हा 60 अधिक, आता 4 ने जर 80 ला भागलं तर उत्तर किती येईल पहा. 4 दुने 8 आणि 4 0 0 म्हणजे 20 उत्तर आले पहा. आणि यांची जर बेरीज केली तर 60 अधिक 20 किती आलं, 80. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 80. पदावली लक्षात आली ना कशी सोडवायची, नियम लक्षात आलेत का तुमच्या कसे सोडवायचे ते. आणि याचा पाटीवर तुम्ही सराव करा, म्हणजे हे उदाहरणं तुम्हाला अगदी अचूक सोडवता येतील पहा. पदावली हा विषय आवडला, हा घटक आवडला तुम्हाला, लक्षात आला, समजला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.